हम्म. दुसऱ्या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. तिसरा शेवटचा उच्चार. एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओंकार. ओ. आंतरिक सजगता. शरीर मनाने स्थिर होऊन साधनेला सुरुवात करूया. दोन्ही हात जोडून प्रार्थना. जोडलेले हात हृदयापाशी. सुरू करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपली मान हलकीशी पुढे झुकली जाईल. आपल्या साधनेची सुरुवात आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्ट देवता त्यांच्या आशीर्वादाने करूया. सावकाश मान सरळ. जोडलेल्या हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. माझा आवाज येतोय बरोबर सगळ्यांना? प्लीज मला काहीतरी रिप्लाय करा, कारण की मला काही कळत नाहीये. आणि तुमचे व्हिडिओ शक्य असेल तर ऑन करा. त्याशिवाय साधना पुढे जाऊ शकत नाही. बंद व्हिडिओ समोर करणं आणि शिकवणं फार कठीण असतं. थोडक्यात जरा तुमची ओळख करून द्याल का प्लीज? तुमचा माईक म्यूट करून तुमचे पूर्ण नाव आणि कुठल्या उद्देशाने तुम्ही हा वर्ग जॉईन केलाय. प्लीज अनम्यूट होऊन काहीतरी बोला. माझा आवाज येतोय ना बरोबर? किंवा मेसेज तरी टाका. हरिओम. प्लीज काहीतरी रिप्लाय करा, कारण की दोनच जण आहात. तुम्हाला जर कुठली व्याधी किंवा कुठली ट्रीटमेंट चालू असेल तर प्लीज हे आधीच सांगा. हरिओम. आवाज येतोय ना माझा की काय? ठीक आहे. आपल्या वर्गाचं पॅटर्न मी सांगते थोडक्यात, आणि प्लीज काहीतरी रिप्लाय करा, कारण की त्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. जर तुम्हाला काही व्याधी किंवा काही ट्रीटमेंट चालू असेल तर प्लीज कृपया इथे चॅट बॉक्समध्ये तरी टाका. मग काही कॉन्ट्राइंडिकेशन असतील तर ते मला तिथल्या तिथे तुम्हाला क्लिअर करता येतील. बघा, योग साधनेचा वर्ग आहे, आणि जर तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवलात तर मला तिथे तुम्हाला सूचना देणं सोपं जातं. आणि योग आपल्याला एक शिस्त शिकवतं, आणि ती आपण पाळावी. वेळेचं बंधन पाळावं, हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगेन. प्लीज कुठलाही याच्यामध्ये तुम्ही निगेटिव्हिटी घेऊ नका. पण येस, वेळेचं बंधन असलं पाहिजे. वेळेवरती उपस्थित राहा. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून आपण इथे ऍडमिशन घेतलंय योग वर्गासाठी. तर ते पूर्ण 1 महिना करण्याचा प्रयत्न करा, आणि कृपया शक्य असेल तर व्हिडिओ ऑन ठेवा आणि मी काय बोलते त्याला प्लीज रिप्लाय करा. अम, तर वर्गाचं थोडक्यात पॅटर्न सांगते. आपला हा 1 महिन्याचा वर्ग आहे, बेसिक टू ऍडव्हान्स. पहिल्या आठवड्यामध्ये
सगळी बेसिक आसनं शिकवली जातात. त्याचबरोबर श्वसन मार्ग शुद्धी, जी कपालभातीची आधीची प्रक्रिया आहे ती शिकवली जाते. आणि प्राणायाम जो आहे हा आपण सेकंड वीकपासनं चालू करतो. सूर्यनमस्कार हे तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतात. धन्यवाद. सूर्यनमस्कार हे तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होतात कारण की शरीर त्यासाठी बळकट असायला पाहिजे सूर्यनमस्कारासाठी. जर आपण डायरेक्ट सूर्यनमस्कार केले तर कदाचित बॉडी पेन जास्त होऊ शकतं. म्हणून सूर्यनमस्कारासाठी आधी आपली शारीरिक क्षमता, आपल्याला कुठे जास्त दुखापत वाटते, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण तिसऱ्या आठवड्यापासून सूर्यनमस्कार करायला सुरुवात करतो. ओके, ऍडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे, हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण आपल्या हा वर्गाचा पॅटर्न आहे, जो आपण फॉलो करतो बेसिक टू ॲडव्हान्स. गेल्या महिन्यामध्ये आमचा फक्त ॲडव्हान्स वर्ग होता, जो रिपीटर्ससाठी होता. आणि 1 जूनपासून आम्ही नवीन साधकांसाठी अ, पुन्हा आम्ही आमची 42 म्हणजे 42वी बॅच सुरू केली आहे. दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे कोर्सेस घेतले जातात. जसं सायकॉलॉजिकल कोर्सेस, त्याच्यामध्ये समुपदेशन आहे, काउन्सिलिंग सारख्या गोष्टी आहेत. आणि त्यासोबतच योग विभागामध्ये हा दैनंदिन योग वर्ग आणि योग टीचर ट्रेनिंग सर्टिफिकेट कोर्स घेतला जातो. तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. अ, कुठेही काही अडलं किंवा कुठलीही तुम्हाला शारीरिक दुखापत होत असेल, तर योग साधना करताना काळजी घ्या आणि कृपया इंटरॅक्शन असू देत टीचरमध्ये आणि म्हणजे माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये. जर कुठेही तुम्हाला असं वाटलं की इथे मला जमत नाहीये, तर ते आसन करणं सोडून द्या. तर पहिला नियम म्हणजेच आपला व्हिडिओ ऑन असणं गरजेचं आहे. त्याशिवाय योग साधना करणं आणि शिकवणं थोडंसं इंटरेस्टिंग होतं. तर सुरू करूया. काही गोष्टी सांगायच्या आहेत त्या म्हणजेच आपल्याला वर्गामध्ये बसताना काही मुद्रा फॉलो करायच्या असतात. जसं की आज आपण काल तुम्ही डेमो वर्ग बघितला असेल, तर आपण हात गुडघ्यांवर ठेवत होतो. तर जेव्हा आपले हात गुडघ्यांवर असतात, ही आहे आपली द्रोण मुद्रा. हे करताना दोन्हीही हातांची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असली पाहिजेत. कुठेही तुम्ही असे हात ताठ करून न बसता रिलॅक्स बसायचं आहे. तर ही आहे आपल्या हातांची द्रोण मुद्रा. त्यानंतर आपण करतो ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. हाताची तळवे सिलिंगच्या दिशेला आणि पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवरती. ही झाली आपली ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण नेत्रशुद्धी करतो किंवा प्राणायामासाठी बसतो, ध्यान करतो, तेव्हा ही ज्ञान मुद्रा फॉलो केली जाते. पुढे आपण प्रार्थना घेतो. प्रार्थनेनंतर नमन मुद्रा केली जाते. तर ज्यांना पाठीचा त्रास आहे, कमरेची दुखणी आहेत, त्यांनी नमन मुद्रा करताना काळजी घ्यायची किंवा तुम्ही ती टाळलीत तरीही चालेल. तर ही कशी करायची बघून घ्या. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी असतात आणि आता हेच जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. बघा मी क्रॉस होऊन दाखवते. कमरेतनं पुढे झुकायचं. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ पूर्णपणे जमिनीवर. ही आहे आपली नमन मुद्रा. वर्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी शांतीपाठ झाल्यानंतर आपण ही नमन मुद्रा करतो आणि मग उलटचाल करताना हळूहळू सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हायचं. जोडलेले हात खाली. हं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या 3 मुद्रा वर्गामध्ये फॉलो करायच्या आहेत. आपल्या वर्गाची सुरुवात ही श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने केली जाते. त्याच्याने होते. त्यानंतर आपण नेत्रशुद्धी घेतो. नेत्रशुद्धी म्हणजे समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न, ज्याला त्राटक असं नाव आहे. योग साधनेमध्ये 6 शुद्धिक्रिया सांगितल्यात. त्या 6 शुद्धिक्रियांपैकी कपालभाती आणि नेत्रशुद्धी म्हणजे त्राटक या 2 शुद्धिक्रिया आपण आपल्या वर्गामध्ये घेतो आणि त्यानंतर आपलं प्रार्थना होते. आपण वाणीशुद्धीही घेतो. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार आणि त्यानंतर प्रार्थना आणि मग आपल्या वर्गाला सुरुवात होते. वर्गाची सुरुवात ही नॉर्मली सूक्ष्म व्यायाम म्हणजे सांधे सैल करणाऱ्याची ज्या क्रिया आहेत त्या आपण घेतो. आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वेगवेगळे जॉइंट्स आहेत. अगदी छोटे-छोटेसे जॉइंट्स आहेत. आपल्या पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत, आपल्या मानेच्या ठिकाणी सगळ्या आपल्या संपूर्ण शरीर जे आहे हे जॉइंट्स म्हणजे संधीने जोडलेलं आहे. तर हे मोकळं होणं पहिल्या सुरुवातीला गरजेचं आहे.
म्हणून आपण सूक्ष्म व्यायाम जे आहेत हे जास्त घेतो, लुजनिंग एक्सरसाइज. त्याच्यानंतर एक आसनं आपण घेतो आणि मग अशा प्रकारे आपल्या वर्गाला पूर्ण सुरुवात होते. प्राणायाम जो आहे हा दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल, म्हणजे नेक्स्ट मंडे पासून. या आठवड्यामध्ये आपण प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून समान श्वसन, दीर्घ श्वसन, विभागीय श्वसन या श्वसनांकडे जास्त लक्ष देतो. आपलं श्वसन कसं आहे किंवा आपण त्याच्यावरती नियंत्रण कसं मिळवू शकतो, हे पहिलं आपण शिकतो आणि त्यानंतर आपण प्राणायामाला सुरुवात करतो. ठीक आहे? तर आपण सुरुवात करूया. सुरुवात म्हणजे आपली पहिली होणार श्वसन मार्ग शुद्धी. तर ही कपालभातीची आधीची कृती आहे. श्वसन मार्ग शुद्धीमध्ये तुम्हाला श्वास घेण्याची कृती ही सहज असेल आणि प्रश्वास म्हणजे जो आपण श्वास सोडतो, तो मात्र आपल्याला ॲक्टिव्हली करायचा असतो. इन्हेलेशन जे आहे हे सहज असतं. एक्झलेशन जे आहे हे ॲक्टिव्हली केलं जातं. हं. तर हे करताना पोटाला आतमध्ये हलकासा आपल्याला झटका द्यायचा असतो. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत, की जर कुणाचं नाकाचं हाड वाढलं असेल किंवा डोकेदुखीचा त्रास होत असेल, सर्दी झाली असेल, तर मात्र ही आपण जी एकेका नाकपुडीने क्लिन्झिंग प्रोसेस करतो, ही करणं टाळायचं आहे. तर मी आधी दाखवते कसं केलं जातं, मग आपण सगळे एकत्रित करूया. बघा सुरुवात जी आहे, हे आपण उजव्या नाकपुडीपासून करणार. तर डाव्या अंगठ्याने आपल्याला डावी नाकपुडी सहज बंद करायची आहे. उजवा हात आपल्या पोटावर ठेवायचा. हं. एक सहज श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपलं पोट हळू-हळू बाहेर येतं आणि हा घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका द्यायचा, इनवर्ड स्ट्रोक. पुन्हा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना पोटाला इनवर्ड स्ट्रोक देऊन फोर्सफुली एक्झलेशन करायचं. अशा प्रकारे आपल्याला एकूण 10 स्ट्रोक द्यायचे आहेत, दोन्हीही नाकपुडीने. एकदा उजव्या आणि एकदा डाव्या. ठीक आहे? अ, हे समजलं असेल तर प्लीज मला रिप्लाय करा आणि आपण सगळे एकत्रित करूया. साधी मांडी घालायची आहे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटून घ्या. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. करणार आहोत आपण श्वसन मार्ग शुद्धी, क्लिन्झिंग प्रोसेस. एकेका नाकपुडीने 10 स्ट्रोक. डाव्या नाकपुडीने, डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवा हात आपल्या पोटावरती. डोळे अलगद मिटून घ्या. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येतंय आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. एक. अजून एकदा एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पोटाला आतमध्ये झटका. 2. अशा प्रकारे पुढची 10 आवर्तनं आपण काउंट करूया. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून जाणीव आपली उजव्या नाकपुडीकडे घेऊन जायची. तिथे झालेला श्वसन मार्गातला बदल, त्याची अनुभूती घेऊया. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद. डावा हात आपल्या पोटावर ठेवूया. डाव्या नाकपुडीने आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि या कृतीला सुरुवात करायची आहे. यथाशक्ती 10 वर्तनं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सावकाश कृती थांबवून दोन्ही हात गुडघ्यांवरती. आपली जाणीव डाव्या नाकपुडीकडे. डाव्या नाकपुडीमधल्या श्वसन मार्गामध्ये झालेला बदल, त्याची अनुभूती. आपण केलेली आहे श्वसन मार्ग शुद्धीची कृती. ही ॲक्शन करताना आपल्याला आपला श्वास अधिक मोकळा झाल्यासारखा वाटतोय का, याची अनुभूती घेऊया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा.
अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. हातांची तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्हीही हातांची तीनही बोटं अर्धवट मिटलेली असतील. चेहरा तणावविरहित. श्वसनमार्ग शुद्धी केल्यानंतर करूया नेत्रशुद्धी. शारीरिक स्थिरता. डोळे अलगद उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करा. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याचा चंद्रबिंदी हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करतोय नेत्रशुद्धी. उघड्या डोळ्यांनी केलं जाणारं बहिरत्राटक. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा माऊलींनी वर्णन केलेला गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम. मंत्रांचा बीजमंत्र ओम. 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होऊ लागले असतील, पाणावू लागले असतील तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये म्हणजेच आयब्रो सेंटरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा उत्पत्ती, स्थिती आणि लय सर्वसमावेशक कालातीत ओम, त्याचं मनन, स्मरण, चिंतन. ओमची प्रतिमा भ्रूमध्यामध्ये बंद डोळ्यांसमोर दिसेल न दिसेल, पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन, ओमचं चिंतन, मानसिक स्थिरता. आपण करत आहोत अंतरत्राटक. करणार आहोत वाणीशुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा खणखणीत स्वरातला असेल, आळस झटकून टाकणारा, शरीरामधली प्रत्येक पेशीने पेशी जागृत करणारा हा पहिला उच्चार खणखणीत स्वरातला. अ, उम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आणि त्याचा उच्चार. इथे अकाराचं प्रमाण हे 80% असेल आणि मकार हा 20% असेल. आणि याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्च पट्टीतला पहिला ओंकार अ. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समप्रमाणात. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडत उच्चार अ. तिसरा उच्चार हा अगदी लो पिच मधला, खालच्या स्वरातला. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल इतक्या हळू आवाजामध्ये मकार लांबवलेला तिसरा उच्चार. इथे अचं प्रमाण हे 20% असेल आणि मचं प्रमाण हे 80% असेल. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडत उच्चार ओ. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडत मनातल्या मनात ओंकार. करणार आहोत चित्तशुद्धी प्रार्थना. समोर स्क्रीनवर तुम्हाला प्रार्थना दिसते. ही प्रार्थना आपण रोजच फॉलो करणार आहोत. ओंकाराची प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या, जोडलेले हात हृदयापाशी. मी बोलते माझ्या मागोमाग आपणही बोला.
ओंकारं बिन्दुसंयुक्तम् ओंकारं बिन्दुसंयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः ओंकाराय नमो नमः. डोळे अलगद मिटून घ्या. या प्रार्थनेचा भावार्थ असा आहे की योगीजन नित्य नियमाने बिंदू सहितच्या ओंकाराचे ध्यान करतात. अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करणार आहोत आपण नमन मुद्रा. जर आपल्यापैकी कोणाला पाठीचा त्रास असेल, कमरेची दुखणी असतील, त्यांनी मात्र ही मुद्रा करणं टाळायचं आहे. आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घ्या. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक सहज श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न. सीटचा भाग न उचलता यथाशक्ती पुढे झुकूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने, या परम तत्वाच्या आशीर्वादाने करूया. 1 ते 2 श्वास इथे थांबल्यानंतर सावकाश उलटचाल करा. हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. जोडलेले हात सावकाश खाली येतील पुन्हा हृदयापाशी. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करूया. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे. हरिओम, शुभ सकाळ, स्वागत आहे. तर अशा प्रकारे आपला हा वर्ग हळूहळू पुढे जाणार आहे. तर दोन्ही पाय समोर घ्या. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडून द्या. ही आहे आपल्या बैठक स्थितीमधली विश्रांती. आपल्याला 4 स्थितीमध्ये आसनं करायची असतात. बसून, उभं राहून, पाठीवर पडून आणि पोटावर पडून. तर जेव्हा आपण बसून आसनं करतो त्या आसनाची पूर्व तयारी किंवा विश्रांती स्थिती म्हणजे दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्यायचं. दोन्ही हात जे आहेत हे मागे ठेवायचे आणि मान मागे सैल सोडायची. ही आहे आपली बैठक स्थिती म्हणजे सिटिंग पोस्चर मधली रिलॅक्सेशन पोझिशन. तर सुरुवातीला आपण करणार आहोत पावलांचे सांधे सैल करणार आहोत आणि त्यासाठी दोन्ही पावलं जोडून घ्या. हात मागे, पाठीचा कणा सरळ. दोन्ही पावलांच्या 5ही बोटांमध्ये एकत्रित ताण आणा आणि त्यानंतर हा चवड्याचा भाग दुमडून घ्या म्हणजे अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. पुन्हा सावकाश ओपन करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. पावलाच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. आपल्या दोन्ही पावलांच्या बोटांमध्ये जे काही जॉईंट्स आहेत छोटे छोटे ते मोकळे होत आहेत. मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा आपल्याला दुमडून घ्यायचा आहे, फोल्ड करायचा आहे. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त स्ट्रेच. फक्त आपल्या पावलांच्या बोटांमध्ये हालचाल होतीये, जाणीवपूर्वक कृती. आणि मग अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच देऊया. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. सावकाश रिलॅक्स व्हायचंय. पुन्हा पावलं जोडून घ्यायचे. करूया अँकल स्ट्रेच. आपल्याला जास्तीत जास्त पावलं स्वतःकडे खेचून घ्यायचे आणि जमिनीकडे ताणायचे. स्वतःकडे खेचून घ्या, जमिनीकडे ताणा. स्वतःकडे खेचायचे, जमिनीकडे ताणायचे. वर आणि खाली, वर, खाली, वर, खाली. मध्ये येऊन थांबायचंय आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. रोटेशन करताना तुमच्या पावलांची करंगळी ही जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. क्लॉकवाईज 4 वेळेला. 1, 2, 3, 4. विरुद्ध बाजूने 4 वेळेला. डावीकडून उजवीकडे. 1, 2, 3, 4. मध्ये येऊन थांबायचं आहे. दोन्ही हातांच्या बोटांचे बोटफण उजव्या गुडघ्याच्या खाली द्यायचे. पाठीचा कणा सरळ करायचा आहे. उजवा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे आणि सरळ करायचा आहे 4 वेळेला. पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा पाय फोल्ड करायचा आहे आणि हाच पाय आता आपल्याला वरती घ्यायचा आहे आणि खाली. म्हणजेच बघा 45 डिग्री वर आणि खाली.
वर खाली, वर खाली. बरोबर. गुडघ्यातनं पाय जास्तीत जास्त वर आणि खाली, वर खाली. पुन्हा पाय वर घ्यायचंय आणि रोटेशन करायचंय क्लॉकवाईज. आपल्या पावलाचा अंगठा खाली जमिनीपर्यंत क्लॉकवाईज 4 वेळेला. 1, 2, 3 आणि 4. विरुद्ध बाजूने 4 वेळेला करायचा. 1, 3 आणि 4. सावकाश पाय सरळ करून घ्यायचाय. हीच कृती विरुद्ध बाजूने करायची. आता पुन्हा दोन्हीही हातांच्या बोटांचे गुंफण डाव्या गुडघ्याच्या खाली द्यायचे. बरोबर. पाठकाणा सरळ ठेवायचा. डावा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा. जास्तीत जास्त पाऊल सीटच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा आणि सरळ करा. पाय फोल्ड करायचाय, सरळ करायचाय. पाय फोल्ड, सरळ, पाय फोल्ड आणि सरळ. पुन्हा पाय फोल्ड करूया आणि आता पाय पुन्हा 45 डिग्री वर आणि खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3 आणि 4. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, बरोबर, 4. ठीक आहे. सावकाश डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून गुडघ्यापासून पावलापर्यंत आपण जी काही हालचाल केली त्या सगळ्या गोष्टींचा मागोवा करणार आहोत आपण स्वस्तिकासन. स्वस्तिकासन जे आहे हे अर्धपद्मासन किंवा पद्मासन त्याच्या आधीची पायरी किंवा जर कोणाला गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी स्वस्तिकासन हे जास्त सोपं जातं आणि हे सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. इथे दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवा. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा आणि त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला असं फिक्स करून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आपली उजवी पोटरी आणि मांडी याच्यामध्ये जी गॅप येते, उजवी पोटरी आणि मांडी याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे आपल्याला हे डावं पाऊल फिक्स करायचं. बघा अशा प्रकारे डावा पाय वर उचला आणि उजवी पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे तिथे आपल्याला हे डावं पाऊल फिक्स करून घ्यायचंय. जेव्हा आपण हे आसन करतो तेव्हा कुठेही आपल्या गुडघ्यांवरती ताण येत नाही, कुठेही आपल्या मांडीच्या ठिकाणी किंवा काफ मसल्स वरती पण प्रेशर येत नाही. ठीक आहे. हे आहे आपलं स्वस्तिकासन, ज्याला सुखासन असंही नाव आहे. तर हे आपल्याला दोन्हीही बाजूनी करायचंय, म्हणजे एकदा उजवा पाय फोल्ड करून आणि एकदा डावा पाय फोल्ड करून. ठीक आहे. आता हे थोडंसं मेडिटेटिव्ह आसन आहे म्हणून या स्थितीमध्ये आपण 2 श्वास थांबूया. दोन्हीही हातांची ज्ञानमुद्रा करा. दोन्ही हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवा आणि डोळे अलगद मिटून घ्या आणि ह्या आसनाचा आनंद घ्या. आपण केलेलं आहे स्वस्तिकासन. संपूर्ण देहाचं निरीक्षण, आपण किती स्थिरतेने या स्थितीमध्ये बसलेलो आहोत हे आपलं आपण तपासूया. चेहऱ्यातून एक हलकसं स्मित हास्य. एक सहज श्वास भरून घेऊन श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. स्वतःशीच कनेक्ट होण्याचा हा एक सोपा उपाय आहे. सावकाश डोळे उघडायचे. ज्याप्रमाणे आपण पावलांची 5ही बोटं तिथे असलेले सगळे जॉइंट्स मोकळे केले, त्याचप्रमाणे आपण हातांचीही 5ही बोटं मोकळी करणार. तर दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे, स्ट्रेच द्यायचा आहे आणि मग अंगठा आतमध्ये घेऊन प्रत्येक बोट पेरापेरातनं फोल्ड करून आपल्याला त्याची घट्ट मुठी वळून घ्यायची आहे. ही कृती आपण 4 वेळा करणार. पुन्हा ओपन करायचं, जास्तीत जास्त स्ट्रेच द्यायचा. मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा घेऊन यायचा. बरोबर. एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर अशा प्रकारे कृती. पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच द्यायचा आणि पुन्हा अंगठा आतमध्ये किंवा बाहेर तुम्ही जसं करताय त्याप्रमाणे हाताची मूठ वळून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच द्यायचा. 4 बोटं फोल्ड करून अंगठा, एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर अशा प्रकारे कृती करायची. पुन्हा ओपन करूया.
एक स्ट्रेच देऊया जास्तीत जास्त. आणि आता रिलॅक्स करा. दोन्हीही हातांची पाचही बोटं रिलॅक्स करा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडा. डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय. ठीक आहे. उजव्या हाताच्या पाचही बोटांमध्ये स्ट्रेच द्या. अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. म्हणजे उजव्या हाताची आपण मूठ वळून घेतली आहे. ठीक आहे. आता मनगटामधनं आपली हाताची मूठ वर आणि खाली करा. वर आणि खाली. बघा आपल्या हाताच्या मनगटाचे जे जॉईंट्स आहेत ते खूप किचकट असतात. जर तिकडे दुखापत झाली किंवा काही फ्रॅक्चर झालं तर ते बरं व्हायला बराच वेळ जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लांब राहण्यासाठी आपण ह्या कृती करतोय. जास्तीत जास्त वर आणि खाली. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. सावकाश थांबा. उजव्या हाताची मूठ ओपन करा. थोडा वेळ हात खाली घ्या. डोळे अलगद मिटून घ्या. आपल्याला सवय नसते त्यामुळे कदाचित हाताला थोडीशी रग लागू शकते. म्हणून काही सेकंद एक श्वास विश्रांती घ्या. आणि मग ह्याच कृती आता विरुद्ध बाजूने करूया. आता डावा हात समोर घ्यायचा आहे. उजव्या हाताने डाव्या हाताचा मनगट पकडायचा आहे. डाव्या हाताच्या पाचही बोटांमध्ये आधी ताण द्या. स्ट्रेच करा. मग अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. आता डाव्या हाताची मूठ मनगटामधनं वर आणि खाली. एकदा वरती घ्यायची सिलिंगच्या दिशेला आणि मग जमिनीकडे स्ट्रेच करायची. वर खाली 1, वर खाली 2, वर खाली 3, वर खाली 4, वर आणि खाली 5. आता मध्ये या. हाताची मूठ जमिनीला समांतर आहे आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. हाताची मूठ ओपन करायची आहे आणि दोन्ही हात पुन्हा गुडघ्यांवरती करणार आहोत आपण. आपल्या दोन्हीही हातांची कोपरं जी आहेत ती मोकळे करून घेणार. तिथे असलेले जे सांधे आहेत ते मोकळे करायचे. दोन्ही हात समोर घ्यायचे. आता हात फोल्ड करायचे. सरळ करायचे. 3 वेळेला समोर. हात फोल्ड, सरळ 1, फोल्ड, सरळ 2, फोल्ड, सरळ 3. ठीक आहे. आता दोन्ही हात खांद्यातून आडवे करा आणि पुन्हा फोल्ड, सरळ 1, फोल्ड, सरळ 2, फोल्ड, सरळ 3. पुन्हा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर आणि पुन्हा फोल्ड, सरळ 1, फोल्ड, सरळ 2, फोल्ड, सरळ 3. पुन्हा हात खाली घेऊन या. तसेच हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर ठेवा आणि करूया शोल्डर रोटेशन. कोपरं जॉईंट करून घ्या आणि सुरू करूया 3 वेळेला. हाताची कोपरं जॉईंट करून घ्यायचे आणि गोलाकार फिरवायचे क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाशपणे 2, बरोबर फिरताय आणि 3. विरुद्ध बाजूने 3 वेळा करूया. पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या आणि मागून पुढे 1, 2 आणि 3. तिन्ही वेळ दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. जेव्हा आपण शोल्डर रोटेशन करतो तेव्हा आपल्या खांद्यासोबत आपल्या पाठकण्याचा सुद्धा एक हलकासा मसाज होतो. तिथे आपली थोडीशी श्वासाची गती वाढते. नाकाने श्वास घेऊन तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून. जेव्हा आपण ही कृती करतो तेव्हा आपोआप आपली आंतरिक सजगता वाढते. आपली श्वासाची गती सुद्धा संथ लयबद्ध होते. योगशास्त्रामध्ये हेच जास्त अपेक्षित आहे की इथे कुठेही आपल्याला श्वासाची गती वाढवू न देता संथपणे आपल्याला जेवढी आसनं करता येतील तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा. सावकाश डोळे उघडायचे. आता हीच कृती आपण हे जे आपण आसन घातले ते आता विरुद्ध बाजूने करूया. जो डावा पाय तुमचा वर आहे तो हाताच्या आधाराने आधी सरळ करा. मग उजवा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आता आपला डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या आणि डाव्या पायाची मांडी आणि पोटरी याच्यामध्ये जी गॅप आहे तिथे आपलं उजवं पाऊल फिक्स करून घ्या. अशा प्रकारे
बरोबर. पुन्हा इथे आपला पाठकणा सरळ करून घ्यायचा आहे. आता विरुद्ध बाजूने आपण हे स्वस्तिकासन केले. बघा कधी आपल्याला आपले नेहमी एक बाजू आपली थोडीशी इम्बॅलन्स असते, म्हणजे कोणाला उजव्या बाजूने चांगलं जमतं, कोणाला डाव्या बाजूने. पण जेव्हा आपण योगासनं करायला सुरुवात करतो तेव्हा आपण प्रत्येक स्थितीतून बॅलन्स व्हायला सुरुवात होते आपली. आणि हा जो बदल आहे हा हळूहळू होतो. त्यासाठी निरंतर साधना करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आता आपण करूया नेक रोटेशन. पाठकाणा सरळ, नजर समोर ठेवायची आहे. आणि आता सावकाश आपली मान एकदा उजवीकडे घेऊन जायची, मागची भिंत बघायची, मध्ये घेऊन येऊया, मग डावीकडे, मध्ये, उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर, अजून एकदा उजवीकडे, सेंटर, डावीकडे, सेंटर. हलकीशी मान टिल्ट करायची, मध्ये येऊन थांबायचं. आणि आता सावकाश मान एकदा उजव्या बाजूला टिल्ट करायची, उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल. बरं, खांदा मात्र वर उचलायचा नाही. मग सेंटर मध्ये यायचं, मग डावीकडे, सेंटर, उजवीकडे, बरोबर करताय, डावीकडे, अजून एकदा उजवीकडे, आणि सावकाश मध्ये येऊन डावीकडे, पुन्हा मध्यभागी. आता मान आपली हलकीशी वर न्यायची, मग चेहरा आपला सिलिंगला समांतर येईल. मध्ये येऊन सावकाश हनुवटी गळ्याकडे. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी हनुवटी गळ्याकडे घेणं टाळायचंय. पुन्हा सावकाश मान वर आणि खाली, हनुवटी गळ्याकडे. पुन्हा मान वर आणि खाली. खाली आल्यानंतर थांबायचंय. आणि आता फुल नेक रोटेशन करूया. शक्य असेल तर डोळे मिटून घ्या. आणि आता सुरू करूया. आपली मान सावकाश उजवीकडे जाऊ दे, मग पाठीमागे, डावीकडे आणि पुढे, असं 3 वेळेला फुल नेक रोटेशन करा क्लॉकवाईज. शक्य असेल तर डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न. अगदी सावकाश करा. घाई गडबड केली तर मानेमध्ये दुखापत होऊ शकते. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे कृती अतिशय उपयुक्त आहे. आणि आता डाव्या बाजूने, डावीकडे मान, मग पाठीमागे, दुसरीकडनं पुढे. अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला करून घ्या. आज आपण फक्त साध्या कृती बघतोय. आपल्याला हळूहळू ह्या सगळ्या कृती श्वासाकडे लक्ष देऊन कशा करायच्या हेही आपण शिकणार आहोत. सावकाश आता मान सरळ करायचे, डोळे मिटून घ्या. आणि आपण ज्या काही कृती केल्या त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागवू. आपण याला ग्रीवा शक्ती विकासक असं सुद्धा नाव आहे. ग्रीवा म्हणजे आपली मान, आणि तिथले सांधे मोकळे होणं, तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुरळीत चालू राहणं म्हणजेच ग्रीवा शक्ती विकासन. सावकाश डोळे उघडा. आणि आधी जो उजवा पाय वर आहे तो पहिल्यांदा सरळ करा हाताच्या आधाराने. मग खाली असलेला डावा पाय सरळ करा आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. सावकाश स्टँडिंग मध्ये यायचं आपल्याला. कुठून उभं राहायचंय? स्टँडिंग मध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. डाव्या हाताने किंवा उजव्या हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. बघा अशा प्रकारे. आणि मान मध्ये सैल सोडायची. ही आहे आपली स्टँडिंग मधली विश्रांती स्थिती. उभं राहून केली जाणारी जी आसनं आहेत त्या आसनांच्या आधी अशी विश्रांती घेतली जाते. करणार आहोत आपण नी रोटेशन. आणि त्यासाठी दोन्हीही पावलं जी आहेत ही जोडून घ्या. दोन्ही हात जे आहेत ते आपल्या गुडघ्यांच्या वाट्यांवर ठेवा. ठीक आहे. आणि आता गोलाकार फिरवायचा आहे क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. बघा अशा प्रकारे. 1, 2, बरोबर, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 5, 4, 3, 2 आणि 1.
सावकाश थांबायचंय आणि सरळ व्हायचंय. पुन्हा पावलांमध्ये जे आहे ते थोडंसं अंतर घ्या. दोन्ही पावलांमधलं अंतर थोडंसं वाढवा. आपले हात खांद्यातून सरळ करा. आपण करणार आहोत कटीचक्रासन. आपला डावा जो हात आहे तो समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवरती ठेवायचा आहे आणि उजव्या बाजूला मागे टर्न होऊन डाव्या पायाची टाच बघायची. तुमच्या इथे पूर्णपणे कमरेच्या भागाला ट्विस्टिंग येतं. आणि पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात मागून उजव्या कमरेवर येऊ दे आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आता ही ऍक्शन आपण थोडीशी डायनॅमिकली करूया. सुरू करायचे. एक, थोडेसे हात स्विंग होते. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. मध्ये येऊन थांबा आणि विश्रांती करा. करणार आहोत आपण ताडासन आणि तिर्यक ताडासन एकत्र. तर दोन्हीही पावलं जळून घ्यायचे. थोडंसं अंतर ठेवा. दोन्हीही पावलांमध्ये किंचितसं अंतर ठेवा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि सरळ दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा. आणि आता आपल्या हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला घेऊन जा. बरोबर. आणि टाचा सावकाश वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. ताण द्या, ताण द्या, ताण द्या आणि रिलॅक्स करा. पुन्हा एकदा टाचा वर उचला. जास्तीत जास्त स्ट्रेच. तुमच्या चवड्याच्या भागावर तुमचं संपूर्ण शरीराचा भार जातोय. आणि मग सावकाश टाचा खाली घ्या. अजून एकदा करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि मग टाचा खाली. आता दोन्हीही पावलांमधलं थोडंसं अंतर वाढवा. हात तसेच ठेवा. आणि आता आपल्याला साईडवर बेंड घ्यायचंय. याला म्हणतात तिर्यक ताडासन. म्हणजे आपण एकदा उजव्या बाजूने बेंड होणार आणि एकदा डाव्या बाजूने. तर सुरुवात करूया. एकदा उजव्या बाजूने स्ट्रेच, मग डावीकडे. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ. हात डोक्याच्या दिशेने वर सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, बरोबर, 9. लास्ट राऊंड आहे. आणि मग डावीकडे येऊन 10 मध्ये येऊन थांबा. पावलामधलं अंतर कमी करा. जे हात आपण वरती डोक्याच्या दिशेने घेतलेत, इंटरलॉक आहेत आपली बोटं, ती सोडून द्या. दोन्ही हात वरती एकमेकांच्या समोर असतील. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आपले हात साईडने खाली घेऊन या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात साईडने खाली येऊ देत आणि विश्रांती. रिलॅक्स. पुन्हा जाणीव आपल्या श्वासाकडे. श्वास घेतोय आणि सोडतोय. सावकाश बसूया. स्टँडिंग मध्ये येऊया. सॉरी, बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून द्या. सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळा. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला, पायांची बोटं बाहेर असतील. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. डोळे अर्धत मिटून घ्या. हातापायांची बोटं एकदम रिलॅक्स करा. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. आज आपण सुरुवातीपासून ते आतापर्यंत जे जे काही ऐकलं, ग्रहण केलं, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. सुरुवातीला आपण श्वसन मार्ग शुद्धी केली एकेका नागपुडीने. डोळे मिटून ही संपूर्ण साधना आपण एकदा रिकॅप करतोय आपल्या मनामध्ये. त्यानंतर आपण केलेलं नेत्रशुद्धी. ओमच्या प्रतिमेचं निरीक्षण उघड्या डोळ्यांनी आणि मग बंद डोळ्यांनी. त्यानंतर केलेली वाणी शुद्धी, प्रार्थना, सूक्ष्म व्यायाम, बैठक स्थितीमधले आणि स्टँडिंग मधले, या सगळ्या गोष्टींचा मनातल्या मनात मागोवा.
जोड आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत आहे आणि श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे याची जाणीव करणार आहोत आपण उत्तान ताडासन. आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्या. आपले हात शरीराच्या जवळ असू दे. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आलंय. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करा आणि पुन्हा एकदा जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. तुमची पावलं जमिनीच्या दिशेने ताणून घ्या आणि दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वरती ताणायचे आहेत. जास्तीत जास्त स्ट्रेच, स्ट्रेच, ताण, ताण, ताण. आपण उभं राहून जेव्हा हे आसन केलेलं तेव्हा आपल्या संपूर्ण शरीराचा भार हा आपल्या चवड्यांवर होता, बरोबर? आणि आता आपण हेच आसन पाठीवर पडून करतोय. संपूर्ण शरीराला स्ट्रेच देतोय. ताण, ताण, ताण आणि रिलॅक्स करा. रिलॅक्स करा. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या. डोळे मिटलेले, रिलॅक्स. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये. मनातले विचार आपोआप कमी झालेले आहेत. पाठकळ्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह वाटतोय. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. पावलापासून ते मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. एक क्विक स्कॅनिंग पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आपली जी काही शारीरिक दुखणी आहे ती सगळी आत्ता या क्षणी बरी होत आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषध विरहित आहे, व्याधी विरहित आहे, हे आपण आपल्या मनाला सांगूया. दोन्हीही हातांच्या कडांचं दर्शन करा. निर्माण झालेली अलगद डोळ्यांच्या स्नायूंना द्या. पुन्हा एकदा दोन्हीही हातांच्या तळव्यांचं दर्शन करा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्या. दोन्ही हात खाली. सावकाश पापड्यांची उघडझाप करून डोळे उघडायचे. डाव्या कुशीला वळून हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाशपणे. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर सुरुवातीला विश्रांती घ्या. बघा, जेव्हा आपण पाठीवर पडतो आणि उठून बसतो त्यावेळेला आपल्या संपूर्ण सर्क्युलेशनमध्ये, ब्लड सर्क्युलेशनमध्ये पूर्णपणे बदल होत असतात. म्हणून अगदी सावकाश डाव्या कुशीला, कुठल्याही एका कुशीला वळून झोपायचं आणि त्याच कुशीला वळून उठायचं असतं. कुठलीही घाई गडबड करायची नाही. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जळून घ्या. चेहरा अगदी शांत असेल. जाणीव श्वासाची. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आंतरिक सजगता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण जो मार्ग निवडलेला आहे त्याकरिता स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया आणि स्वतःला एक संकल्प देऊया. माझा रोजचा 1 तास मी हा स्वतःला देणार आहे, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्याला देणार आहे. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे.
करूया 3 ओंकार एका लागोपाठ एक. आपल्याला आता माहिती झालंय श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार करायचा. असे आपल्याला 3 ओंकार सलग करायचे आहेत. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. एक श्वास भरून घेऊ. उच्चार ओम. 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 आंतरिक सजगता. शरीर मन स्थिर झालंय, शांत झालंय. आज आपली जी काही नियोजित कामे आहेत ती काम करण्यासाठी पोषक अशी ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त होतीये. समत्वम योग उच्यते या गीतेतील श्लोकाप्रमाणे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य हे संतुलित आहे, बॅलन्स आहे. दोन्ही हात जोडून प्रार्थना, शांतीपाठ समोर स्क्रीनवरती दिसतोय माझ्या मागोमाग आपणही बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेला पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक, शरणागत भाव, समर्पण भाव, आपली साधना पूर्ण समर्पित, आपले सगळे वाईट विचार, वाईट भावना आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा हृदयापाशी, हातांच्या तळव्यात धरायचा. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याचा स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी बरोबर 5:50ला. कृपया वेळेवरती जॉईन व्हा. ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 5:50ला. तुम्ही ताई तुमचं नाव काय आहे तुमचं? फक्त एकदा अनम्यूट होऊन बोला. हा येस, बोलू शकता. आवाज येत बघा. हा बोला. आवाज बहुतेक कमी आहे तुमच्या इकडे. तुमचा मला आवाजच येईना. ठीक आहे, हरकत. हा आता येतोय, आता येतोय. तुमचं नाव, कुठून आहात तुम्ही? मी सोलापूर मधून जॉईन आहे. ओके. आवाज ओके. खूप बारीक येतोय तुमचा, मला काहीच ऐकायला बारीक येतो. येईना. अच्छा, काल पण मग तुम्हाला आवाज थोडासा कमी येत होता ना, पण मी तर माझं माईक तर आहे बरोबर. मे बी नेटवर्क इश्यूमुळे होऊ शकतं त्या गोष्टी. हरकत नाही, भेटूया आपण उद्या. जर काही व्याधी किंवा काही असेल, काही अडचण असेल तर प्लीज मला पर्सनली तरी सांगा, कारण की मग मला पुढे त्या त्या वेळेला तुम्हाला इन्स्ट्रक्शन देणं सोपं जाईल. ठीक आहे. तर हरिओम. भेटूया उद्या सकाळी 5:50ला. थँक्यू. धन्यवाद. शुभ दिवस सगळ्यांना.